आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेत शिकणार आहोत, की लायक्रा फ्युजिंग म्हणजे नेमकं काय? ब्लाउज डिझायनिंगमध्ये त्याचा वापर कशासाठी केला जातो? लायक्रा फ्युजिंगचं हे जी-एस-एम म्हणजे त्याची जाडी किती असते? आणि ब्लाउजमध्ये लायक्रा फ्युजिंग योग्य पद्धतीने कसं वापरलं जातं? तर हे शेवटपर्यंत तुम्हाला सगळं पाहायचंय व्यवस्थित. कारण ही आज जी आपण टेक्निक शिकतोय, ही टेक्निक प्रत्येक ब्लाउजला परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग आणि एक परफेक्ट चांगला एलिगंट लूक देण्यासाठी नक्की मदत करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊया, की लायक्रा फ्युजिंग काय असतं? लायक्रा फ्युजिंग हे एक स्ट्रेचेबल म्हणजे हे जे लायक्रा फ्युजिंग आहे, हे एक स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे. याची जाडी ही वेगवेगळी असते. याच्या जाडीला आपण जी-एस-एममध्ये काउंट करतो. तर साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये सांगायचं असेल, तर हे फॅब्रिक आपल्या ब्लाउजला एक मजबुती देतं. पण त्याचबरोबर हे स्ट्रेच पण होतं. त्यामुळे आपल्याला हेही लक्षात ठेवावं लागेल, की ते किती स्ट्रेच होतं. कॉटन फ्युजिंग जसं कडक असतं, तसं लायक्रा फ्युजिंग हे स्ट्रेचेबल असतं. लायक्रा फ्युजिंगमुळे ब्लाउजचा शेप टिकतो आणि गळा, आर्म होल हे प्रॉपर नीट बसतं. म्हणजे ब्लाउज घातल्यानंतर त्याची जी फिटिंग आहे ती प्रॉपर दिसते आणि ती म्हणजे नॅचरल फिटिंग असल्यासारखंच ते नक्की दिसतं. तर आता बघूया आपण लायक्रा फ्युजिंगचा वापर कुठे आणि कशासाठी केला जातो? लायक्रा फ्युजिंग मुख्यतः वापरलं जातं ब्लाउजला प्रॉपर प्रॉपर फिटिंग देण्यासाठी आणि फिनिशिंग ही परफेक्ट दिसण्यासाठी. विशेषतः याचा वापर होतो गळ्याच्या भागामध्ये जनरली. पण आपण काय करणार आहेत, की पूर्ण ब्लाउज पीसला म्हणजे आपण जसं की समोरचा भाग असेल, मागचा भाग असेल किंवा स्लीव्हज असतील, प्रिन्सेसचे दोन्ही पार्ट असतील, या सगळ्या भागांना आपण लायक्रा फ्युजिंग करणार आहेत. म्हणजे लायक्रा फ्युजिंग केल्यामुळे याचा जो लूक आहे, तो एकदम बॅलन्स दिसणार आहे. म्हणजे सगळ्या ब्लाउजला आपण लायक्रा फ्युजिंग केल्यामुळे हे बॅलन्स नक्की दिसेल. आता लायक्रा फ्युजिंग करण्यासाठी आपल्याला 2 प्रकारे आपण लायक्रा फ्युजिंग करू शकतो. पहिलं लायक्रा फ्युजिंग कसं आहे, तर आपण संपूर्ण ब्लाउजला म्हणजे जो आपला संपूर्ण ब्लाउज पीस आहे, त्याला लायक्रा फ्युजिंग करू शकतो किंवा आपण जे ब्लाउजचे पार्ट्स वेगवेगळे कट केलेले आहेत, त्याला लायक्रा फ्युजिंग करू शकतो. या दोन्ही पद्धतीने आपल्याला लायक्रा फ्युजिंग करता येतं. पण ज्यावेळेला आपण संपूर्ण ब्लाउज पीसला लायक्रा फ्युजिंग करतो आणि त्याच्या व्हर्सेस आपण कट केलेल्या पीसेसला म्हणजे समोरचा भाग, मागचा भाग, स्लीव्हज हे जे काही आहे, या सगळ्यांना जर आपण कट केल्यानंतर लायक्रा फ्युजिंग त्या आकाराने कट करून, हे जर आपण लायक्रा फ्युजिंग केलं, तर आपलं लायक्रा फ्युजिंग हे वाचलं जातं किंवा त्याची बचत होते. तर आता लायक्रा फ्युजिंग वापरल्यामुळे काय होतं, तर ब्लाउज परफेक्ट बसतो हे तर नक्की आहे. ब्लाउज वेअर केल्यानंतर तो कम्फर्टेबल दिसतो आणि कस्टमरला जर आपण एखाद्या म्हणजे आपले जे क्लायंट आहेत, त्यांना जर आपण एखादा ब्लाउज लायक्रा फ्युजिंग करून जर स्टिच करून दिला, तर त्याचा फिटिंग असेल किंवा त्या ब्लाउजचं फिनिशिंग असेल, हे ज्या ब्लाउजला लायक्रा फ्युजिंग केलेलं नाहीये, त्याच्या कंपॅरेटिव्ह ज्या ब्लाउजला आपण लायक्रा फ्युजिंग छान प्रकारे केलंय, हे नक्कीच छान दिसणार आहे ते ब्लाउज. आता जे लायक्रा फ्युजिंग आहे, याची जाडी जी-एस-एममध्ये काउंट केल्या जाते हे तर नक्की आहे. परंतु याची जाडी जी आहे म्हणजे ते किती जी-एस-एममध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे, हे आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली, तर जी-एस-एम म्हणजे काय आधी हे समजून घेऊया आपण. जी-एस-एम म्हणजे ग्राम पर स्क्वेअर मीटर. म्हणजे याची जी जाडी आहे, ती प्रत्येक ग्राममध्ये एका स्क्वेअर मीटरमध्ये किती आहे, तेवढा पीस कट केला जातो. त्यानुसार त्याची जाडी, त्याची थिकनेस ही काउंट केल्या जाते आणि मग हे लक्षात येतं, की याचं जी-एस-एम किती आहे. तर मार्केटमध्ये 40 ते 60 जी-एस-एमचे जे ब्लाउज आहेत, हे हलक्या कॉटन ब्लाउजसाठी वापरलं जातं. म्हणजे हलकं याचा अर्थ असा आहे, की ज्या ब्लाउज पीसची जाडी ही थोडीशी जास्त आहे किंवा एकदमच कमी आहे. जे ब्लाउज डेली यूजला वापरायचे अशा ब्लाउज पीसला आपण 40 ते 60 जी-एस-एमचं लायक्रा फ्युजिंग हे वापरू शकतो. त्यानंतर मग 80 ते 100 जी-एस-एमचे जे लायक्रा फ्युजिंग असतात, हे कोणत्या ब्लाउजला वापरायला पाहिजेत? हे जनरली पार्टी वेअर ब्लाउज असतात किंवा नॉर्मल एम्ब्रॉयडरी ज्या ब्लाउजला आपल्या जो ब्लाउज पीसला करायची असते, त्या ब्लाउज पीसला आपण 80 ते 100 जी-एस-एम लायक्रा फ्युजिंग हे वापरायला पाहिजे. आता मग त्याच्यापेक्षाही मोठ्या जाडीचे लायक्रा फ्युजिंग हे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर ते कोणते? 120 पेक्षा जास्त जाडीचे जे जी-एस-एम आहेत, हे हेवी एम्ब्रॉयडरी असलेले ब्लाउज पीस असतात, जे
मशीनवर जनरली एम्ब्रॉयडरी केल्या जाते, तशा ब्लाउज पीसला हेवी जाडीचं म्हणजे 120 जी-एस-एमच्या पुढचे लायक्रा फ्युजिंग वापरले जातात. मग बऱ्याचदा काय होतं, की 120 जी-एस-एमच्या पुढचे जे लायक्रा फ्युजिंग आहेत, ते जनरली तुम्ही बघू शकता, की जेंट्समध्ये म्हणजे जेंट्समध्ये जे शेरवानी असेल, जोधपुरी असेल किंवा ब्लेझर असतील, वेस्ट कोट असतील, अशा काही याच्यामध्ये जनरली 120 जी-एस-एमपेक्षा जास्त जाडीचे लायक्रा फ्युजिंग वापरले जातात. बट लेडीज वेअरमध्ये म्हणजे विमेनसाठी सहसा ब्राइडलचे ब्लाउज असतात किंवा जे हेवी पार्टी वेअर ब्लाउज असतात, त्यामध्ये सुद्धा 120 जी-एस-एम जाडीचं लायक्रा फ्युजिंग वापरलं जातं. तर नेहमी लक्षात आपल्याला हे ठेवायचं आहे, की खूप जाड फ्युजिंग घेतलं तर ब्लाउज हा आपला कडक नक्कीच दिसणार आहे. त्यामुळे ब्लाउज पीसची जाडी काय याच्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे, की आपण किती जी-एस-एमचं लायक्रा फ्युजिंग वापरायचं आता लायक्रा फ्युजिंगमध्ये सहसा आपल्याला मार्केटमध्ये 2 कलर पाहायला मिळतात. पहिला म्हणजे एक व्हाईट कलर म्हणजे पांढरा कलर आणि दुसरा म्हणजे ब्लॅक कलर म्हणजे की काळा कलर. तर या 2 कलरचे सहसा लायक्रा फ्युजिंग मार्केटमध्ये पाहायला मिळतात. तर मग कोणता कलर कोणत्या ब्लाउज पीससाठी वापरायचा हेही महत्वाचं आहे. तर जसं की जे ब्लाउज पीस आहेत डार्क कलरचे, त्याला आपण सहसा ब्लॅक कलरचं लायक्रा फ्युजिंग वापरू शकतो. जे ब्लाउज पीस हे लाईट कलरचे त्याला आपण व्हाईट कलरचं लायक्रा फ्युजिंग हे वापरू शकतो. तर हे डिपेंड करतं, की आपल्याला ब्लाउज पीस कोणता आहे आणि त्यानुसार आपल्याला कोणत्या कलरचं लायक्रा फ्युजिंग वापरायचंय. म्हणजे लायक्रा फ्युजिंग वापरताना आपण जाडी कन्सिडर करणार आहेत आणि त्याचा कलर पण कन्सिडर करणार आहेत. आता बऱ्याचदा काय होतं, जर आपण एखादा डार्क ब्लाउज पीस आहे, त्याला आपल्याला जर ब्लॅक कलरचं लायक्रा फ्युजिंग वापरलं, तर बऱ्याचदा तो ब्लाउज पीस अजून थोडासा डार्क होतो. तर ते टाळायचं असेल, तर आपण त्या केसमध्ये व्हाईट लायक्रा फ्युजिंग डार्क ब्लाउज पीसला सुद्धा नक्की वापरू शकतो. हे डिपेंड आहे वेळेनुसार आपल्याला तो डिसिजन घ्यायचा असतो. तर आता बघूया आपण, की लायक्रा फ्युजिंग कसं लावायचं. तर सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे लायक्रा फ्युजिंग करण्याआधी म्हणजे आपण आता 2 पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलं, की लायक्रा फ्युजिंग 2 पद्धतीने केल्या जाऊ शकतं. पहिलं म्हणजे संपूर्ण ब्लाउज पीसला लायक्रा फ्युजिंग करायचं आणि दुसरं म्हणजे आपण जो ब्लाउज पीस कट केलाय आपल्या मापानुसार, पेपर कटिंगनुसार, त्यानुसार आपण आपलं लायक्रा फ्युजिंग कट करून घ्यायचं आणि त्याला लायक्रा फ्युजिंग करायची. आता आपण बघूया, की लायक्रा फ्युजिंग एक्झॅक्टली कशाप्रकारे करायचं. तर लायक्रा फ्युजिंग करताना मी आधी जसं सांगितलं, की 2 प्रकारे लायक्रा फ्युजिंग आपण करू शकतो. तर त्यातली दुसरी पद्धत आपण या ठिकाणी घेतोय. परंतु दोन्ही पद्धतीने जरी आपण लायक्रा फ्युजिंग केलं, तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपला जो ब्लाउज पीस असेल किंवा आपण जे काही कटिंग केलेलं आहे आपल्या पेपर कटिंगनुसार, त्या फॅब्रिकला आपण आधी हलकसं प्रेस करून घ्यायचंय. म्हणजे आपल्या ब्लाउज पीसवरती, फॅब्रिकवरती जर कुठे रिंकल्स असतील, तर ते निघून जातील. आता आपण पहिली स्टेप कंप्लीट केलेली आहे. आता आपल्याला दुसरी स्टेप कंप्लीट करायची आहे. ती म्हणजे काय असेल? आपलं लायक्रा फ्युजिंग जे आहे, ते आपल्याला आपल्यासमोर घ्यायचंय. आता या ठिकाणी आपण व्हाईट कलरचं लायक्रा फ्युजिंग वापरतोय. आता या लायक्रा फ्युजिंगला 2 बाजू आहेत. जसा आपला जो कपडा असतो त्याच्यात 2 बाजू असतात. एक म्हणजे सरळ आणि दुसरी बाजू म्हणजे उलटी किंवा आपण उलटी-सुलटी असंही म्हणतो किंवा राइट साइड, रॉंग साइड असंही म्हणतो. तर लायक्रा फ्युजिंगला 2 बाजू आहेत. एक बाजू ही एकदम मऊ आहे आणि दुसरी बाजू ही खडबूड आहे. तर खडबूड बाजू काय आहे? मऊ बाजू काय आहे? तर जी मऊ बाजू आहे, याच्यावरती आपल्याला प्रेस फिरवायची असते. जी काही आपली आयर्न आहे, ती याच्यावरती फिरवायची असते आणि ही जी खडबूड बाजू आहे, ही खडबूड बाजू आपल्याला आपल्या ब्लाउज पीसच्या किंवा आपल्या कपड्याच्या रॉंग साइडवरती ही खडबूड बाजू आपल्याला ठेवायची आहे. कशा पद्धतीने ठेवायची आपण ते तर पाहणार आहेत. परंतु आधी आपण काय करूया, आपली जी ही लायक्रा फ्युजिंग आहे, ही लायक्रा फ्युजिंग आपण आपल्या ब्लाउज पीसच्या मापाने म्हणजे जे आपण पेपर कटिंगनुसार कट केलेलं आहे, त्यानुसार आपण आधी ही कट करून घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे दोन्ही मागच्या भागाचे किंवा मागचे भाग आहेत आणि मी रँडम लायक्रा फ्युजिंग वरती ते ठेवून घेतलेत आणि आता मी या ठिकाणी लायक्रा फ्युजिंग ही आपलं जे कटिंग आहे
त्यानुसार ही मी कट करून घेतोय. जनरली लायक्रा फ्युजिंग हे जर व्यवस्थित आपण फ्यूज केलं, तर आपण ते ब्लाउज वॉश करू शकतो. परंतु ज जास हे लायक्रा फ्युजिंग वॉशेबल असतं. परंतु मी हे सजेस्ट करेल, की जास्त प्रमाणात वॉश करू नका त्याला. जास्त प्रमाणात जर ते वॉश झालं, तर मात्र त्याची लाईफ कमी होऊ शकते. बरेच जण लायक्रा फ्युजिंग करताना म्हणजे लायक्रा फ्युजिंग कट करताना हलकंसं प्रेस त्याच्यावरती ठेवून त्याला चिटकून घेतात आधी. ती पण पद्धत ठीक आहे. परंतु माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे, की ती पद्धत नाही वापरायला पाहिजे. एकदा आपण लायक्रा फ्युजिंग प्रॉपर आपल्या फॅब्रिकनुसार कट करून घेतलं, त्यानंतर ते व्यवस्थित ठेवून मग प्रेस त्याला करायची. आता मी कुठल्याही प्रकारे लायक्रा फ्युजिंग किंवा आपलं ब्लाउज पीस सरळ बाजू कोणती आहे, उलटी बाजू कोणती आहे हे मी नाही पाहिलेलं. मी आता रँडम कट करून घेतोय. आता आपण आपल्याला जसं लायक्रा फ्युजिंग आपल्या ब्लाउज पीसनुसार पाहिजे होतं, त्याप्रकारे आता आपण कट करून घेतलंय. आता आपण आपला कपडा म्हणजे ब्लाउज पीस आणि लायक्रा फ्युजिंग हे फ्यूज करूया, म्हणजे ते चिटकून घेऊया. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे ब्लाउजचे मागचे भाग आहेत. याला आपण बॅक हुक केलेत म्हणून हा मधून कट केलेला आहे. हा ब्लाउज पीसचा वरचा कपडा म्हणजे राइट साइड आहे. ही ब्लाउज पीसची रॉंग साइड आहे. ही लायक्रा फ्युजिंगची रॉंग साइड आहे. रॉंग साइड म्हणजे खडबूड बाजू आहे आणि त्याच्या खाली ही लायक्रा फ्युजिंगची एकदम मऊ बाजू आहे. अशा प्रकारे मी हे ठेवून घेतलेलं आहे. सेम याच पद्धतीने मी इकडचा पण पीस ठेवून घेतलेला आहे. लायक्रा फ्युजिंग करताना म्हणजे फ्युजिंग करताना कायम कपड्यांची आणि लायक्रा फ्युजिंगची सरळ आणि उलटी बाजू ही व्यवस्थित समजावून घ्यायची. त्यानंतरच लायक्रा फ्युजिंग करायचे. जर आपण ते व्यवस्थित समजावून न घेता आपण फ्युजिंग केलं आणि जर कपडा किंवा लायक्रा फ्युजिंग हे उलट्या बाजूने झालं, चुकीचं ठेवण्यात आलं, तर एकतर आपला ब्लाउज पीसचा कपडा खराब होऊ शकतो किंवा आपलं लायक्रा फ्युजिंग खराब होऊ शकतं, जे की डायरेक्ट प्रेसला खालून चिटकेल. त्यामुळे कधी पण फ्युजिंग करण्यापूर्वी कपड्याची आणि लायक्रा फ्युजिंगची सरळ बाजू, उलटी बाजू, राइट साइड, रॉंग साइड व्यवस्थित पाहून घ्यायचे आणि त्यानंतर लायक्रा फ्युजिंग करायचे. तर आता आपण मागच्या भागाला लायक्रा फ्युजिंगला सुरुवात करूया. लायक्रा फ्युजिंग करण्यासाठी आपल्याला आपली जी प्रेस आहे, ही हलकीशी मीडियम हीट करायची आहे, म्हणजे मध्यम गरम करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एकाच डायरेक्शनने प्रेस करायची आहे. आता इथे सुद्धा प्रेस करायच्या 2 पद्धत आहेत. पहिली पद्धत म्हणजे आपण कपड्याच्या साइडने फ्यूज करायचं आणि दुसरी पद्धत म्हणजे लायक्रा फ्युजिंगच्या साइडने फ्यूज करायचं. तर या ठिकाणी आता आपण एक पद्धत अशी वापरतोय, की आपण लायक्रा फ्युजिंगच्या साइडने फ्युजिंग करणार आहोत. त्यासाठी मी काय केलं आता, आपला ब्लाउज पीस खालच्या बाजूने ठेवला आणि लायक्रा फ्युजिंग वरच्या बाजूने ठेवलं. आता इथे लायक्रा फ्युजिंगची ही मऊ बाजू आहे. याच्या खाली जी आहे लायक्रा फ्युजिंगची खडबूड बाजू आहे. त्यानंतर ब्लाउज पीस हा रॉंग साइडनी आहे आणि सगळ्यात खाली ब्लाउज पीस आपला राइट साइडनी आहे. आता बऱ्याचदा काय होतं, प्रेस आपण मीडियम हीट करायला पाहिजे हे नक्कीच आहे. परंतु आपल्याकडनं बऱ्याचदा प्रेस जी आहे आपली जास्त हीट होते. त्यावेळेला काय करायचं, एखादा कॉटनचा जो कपडा असेल आपल्याकडे, तो आपण आपल्या लायक्रा फ्युजिंग वरती टाकायचा आहे. तो टाकण्यापूर्वी आपलं सगळं खालचं व्यवस्थित सेट आहे का, ते एकदा बघून घ्यायचं. ते सेट नसेल तर आपण त्याला व्यवस्थित सेट करून ठेवायचंय. लायक्रा फ्युजिंगला जी एक खडबूड बाजू असते, त्या साइडने बऱ्याचदा लायक्रा फ्युजिंग आपल्या प्रेसला चिटकण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपल्याला अडचण येते. मी हलकंसं याला एकाच डायरेक्शनने प्रेस केलंय. आता
हा पीस काढणार आहे मी. जो कॉटनचा कपडा घेतला होता तो मी आता बाजूला करतोय. आता इथे बघू शकता थोडासा फरक जाणवला असेल. आता मी काय करतोय, Lycra फ्युजिंग वरती डायरेक्टली प्रेस करणार आहे. मीडियम हीट केली आहे. जास्त हीट केली तर कपडा आणि Lycra फ्युजिंग दोन्ही अकसण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे प्रेसला हलकंसं हीट करायचंय, मीडियम ठेवलं तरी चालेल. आता या ठिकाणी आपण जे Lycra फ्युजिंग एक्स्ट्रा ठेवलं होतं कटिंग करताना, ते आपण इथे कट करून घेतोय. जर आपल्याला आपल्या क्लायंटला किंवा स्वतःसाठी ब्लाउज स्टिच करतोय, त्याचं जर फिनिशिंग हे प्रॉपर दिसायला हवं असेल, तर त्याचं सिक्रेट म्हणजे Lycra फ्युजिंग आहे. आणि हे सिक्रेट वापरलं तर आपलं ब्लाउज नक्की प्रोफेशनल दिसणार आहे फिटिंग, फिनिशिंगमध्ये. बऱ्याचदा असं होतं की आपण प्रॉपर ब्लाउज स्टिच करतो, पण फिनिशिंग देऊ शकत नाही. तर ही फिनिशिंग आपल्याला जर द्यायची असेल, तर त्यासाठी आपल्याला Lycra फ्युजिंग हे वापरणं गरजेचंच आहे. आता या ठिकाणी जो दुसरा पार्ट आहे, त्याला मी प्रेस करतोय. कदाचित तुम्हाला दिसत असेल, की ब्लाउजला जो स्टिफनेस आलाय, तो Lycra फ्युजिंगमुळे आलाय. तत्पूर्वी जे ब्लाउज पीस होता आपला, तो सिंपल दिसत होता. तो आता या ठिकाणी पाहू शकता स्टिफनेस आल्यामुळे ब्लाउज पीस हा नक्की छान दिसणार आहे. आणि ज्यावेळेला आपण या ब्लाउजचा फायनल लूक पाहू, त्यावेळेला अजून याची फिनिशिंग ही तुम्हाला दिसेल. Lycra फ्युजिंग केलेला ब्लाउज ज्यावेळेला आपण वेअर करतो, त्यावेळेला Lycra फ्युजिंग असलेलं ब्लाउज हे फिटिंगसाठी परफेक्ट बसतं, कम्फर्टेबल असतं. त्यासाठी एक ब्लाउज तरी नक्की ट्राय करायचंय Lycra फ्युजिंग वापरून. या ठिकाणी आपला मागचा भाग तयार झालेला आहे Lycra फ्युजिंग करून. हा कॉटनचा ब्लाउज पीस असल्यामुळे याला रिंकल्स येत आहेत. परंतु ठीक आहे, आपण याला थोडंसं प्रेस करून घेऊया, व्यवस्थित स्टीम देऊन. यानंतर आपण समोरचा भाग त्याला Lycra फ्युजिंग जोडून घेतोय. हा ब्लाउज पीसचा रॉंग साइड आहे. हे माझ्या हातामध्ये Lycra फ्युजिंग आहे. ब्लाउज पीसच्या रॉंग साइडवरती Lycra फ्युजिंगची रॉंग साइड मी ठेवली आहे. आता आपली प्रेस जी आहे ही नॉर्मल हीट आहे. त्याच्यामुळे आपण याच्यावर आपलं जे कॉटन फॅब्रिक होतं, अस्तर होतं, ते मी ठेवणार नाहीये. आता डायरेक्टली याच्यावर प्रेस करणार आहे. सेम प्रोसेस करायची आहे आणि समोरचे दोन्ही प्रिन्सचे पार्ट जे आहेत ते फ्यूज करून घ्यायचेत. तर आज आपण शिकलो Lycra फ्युजिंग म्हणजे काय? ब्लाउज डिझायनिंगमध्ये त्याचा वापर कसा करायचा? योग्य GSM कसं निवडायचं? आणि Lycra फ्युजिंग लावण्याची योग्य पद्धत कोणती? जर तुम्हाला तुमचे ब्लाउज परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगमध्ये बनवायचे असेल, तर Lycra फ्युजिंग वापरणं नक्की गरजेचं आहे. अशाच अजून उपयुक्त टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंगच्या टिप्ससाठी आपल्या YouTube चॅनलला सुद्धा तुम्हाला फॉलो करायचंय, सबस्क्राईब करायचंय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे आणि जर तुम्हाला Lycra फ्युजिंग घर बसल्या ऑर्डर करायची असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही Lycra फ्युजिंग ऑर्डर करू शकता. अशाच अजून काही व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील, तर तुम्ही कमेंट करून पण सांगू शकता YouTubeला, की तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओज पाहायचे आहेत.